नमस्कार, मी अक्षता पवार. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत. आजच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींवर एक नजर टाकूया. पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेतला जागतिक शांतता पुरस्कार जाहीर झालाय. अल्पसंख्याकांच्या हिताचं रक्षण केल्याबद्दल अमेरिकन संस्थेकडून त्यांना हा सन्मान देण्यात आलाय. युक्रेनने ऑगस्टमध्ये रशियाच्या कुर्स्क भागात अचानक हल्ले करून जमिनीचा काही भाग ताब्यात घेतला होता. मात्र आता रशियानं युक्रेनच्या ताब्यातून घेतलेली 40% जमीन मुक्त केली आहे. युक्रेनच्या जनरल स्टाफच्या अधिकाऱ्यानं ही माहिती दिली आहे. जॉर्डनमधील इस्रायली दूतावासावर झालेल्या गोळीबार हल्ल्यात जवळपास 20 जण ठार झालेत. या गोळीबार करणाऱ्या बंदूकधाऱ्याला पोलिसांनी ठार केले. मात्र या कारवाईत 3 पोलीसही जखमी झालेत. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील कुर्मक जिल्ह्यात झालेल्या 2 गटातील हिंसेत 18 जण ठार आणि 30हून अधिक जण जखमी झालेत. बालिशखेल, खारकाली, कुंज अलीजाई आणि मगवाल भागात बराच वेळ चकमक सुरू होती. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये एका दिवसात तब्बल 64 कोटींची मतमोजणी झाली. जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलोन मस्क यांनी याचं कौतुक केले. एलोन मस्क यांनी एक्स अकाउंटवरून याचं कौतुक केले. एलोन मस्क यांनी केलेलं ट्विट आता तुफान व्हायरल होत आहे. अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.